कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये थेट सामना होतोय। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून गादीचा मान वारसदार यावरून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले। प्रचारामध्ये थेट छत्रपती घराण्यावर टीका होत आहे। त्यातच छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू राजवर्धन सिंग कदमबांडे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत महायुतीला पाठिंबा दिलाय। यावेळेला त्यांनी दत्तक विधानावर देखील भाष्य केलं। मी या जिल्ह्याच्या लोकांना मतदारांना इथं आव्हान करायला आलोय की आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना दोघी हातकलंगणी आणि कोल्हापूर शहराच्या उमेदवारांना आपण मदत करा ही विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। कोल्हापूर आणि हातकलंगणी दोघी मतदारसंघामध्ये राहणार नाही। मला जेवढा वेळ मिळेल मी धुळे मतदारसंघामध्ये प्रचार आहे, तिथं मी प्रचार प्रमुख आहे, तिथलाही मला प्रचार करायचा आहे। कोल्हापूर जिल्ह्यातही प्रचार करायचा आहे। दोघी कोल्हापूर मतदारसंघामध्ये आणि हातकलंगणी मतदारसंघामध्ये दोघी ठिकाणी मी जाणार आहे। ते आपण ठरवायचं। मला कोल्हापूर आणि हातकलंगणीची जबाबदारी दिली आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचा मी निवडणूक प्रमुख आहे, त्यामुळे धुळ्याची माझ्याकडे जबाबदारी आहे। नुसतं हातकलंगणी आणि कोल्हापूर शहराची जबाबदारी माझ्याकडे नाही।